उघड सर्वत्र अससी असोनी स्वावेड लाविसी जगीच जगान दिससी पाहता लपसी सूक्ष्मत्वे पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. कथेला सुरुवात. मायबाप सज्जनो, गोड कथा. कारण कथा इथपर्यंत आलेली उर्वरित उत्तरार्ध भाग आहे. यावेळेस राजूशी भरत आणि मारुत्र्याचा गोड म्हणणारे या ठिकाणी संवाद चालू आहे. खरे म्हणणारे देवाचे बंधू आणि मारुत्र्याला आपला देव म्हणणारा वाटू लागलेला आहे. वाटला आणि वाटू लागला आणि मारुत्र्या बोलू लागले, बाबा कोणाला झुकिलंय, कोणाला फसिलंय, आता मात्र हे मला चालणार नाही असे मारुत्र्या बोलू लागले आहेत. जे जे पहावया निघाले वा. ते उघडे नागवले वा. नागवे हळहळीत केले हरी हरी. हिंडविले दिगंते. यावेळेस म्हणणारे बोलू लागले, बाबा ऐका, ज्यानं म्हणणारे देवा तुम्हाला जवळ घेण्याकरता, उद्धार करण्याकरता, काही न म्हणणारे कोण अंगावरले कपडेच काढले, काही न म्हणणारे केस वाढिले, काही न म्हणणारे केस काढले, पण त्याला भेटल्या नाही, मी ते तुम्हाला चालू देणार नाही. एकी अन्नाची वर्जिली एक पाला खाऊ लागले एकी तृणरस सेविले गोड. पाहू लागले तुझला. बोलले महाराज. यावेळेस म्हणणारे मारुत्र्या बोलू लागले, पण खरं देवच नव्हते ना, पण देव वाटू लागले. बाबा एक कोण म्हणणारे अन्न म्हणणारे सोडलेलं आहे, कोण म्हणणारे पाला खाऊ लागले, पण त्याला तुम्ही फसिल्या मला जमणार नाही. एका माथा जटा भार वा. एकी वळविले शरीर गोड. एक शेविती निरंतर मात्र हरी हरी. एक निरही सांडिले. काही न म्हणणारे कोण पाला खाला, काही न वारं पिलं, काही न म्हणणारे एका पायावर उभं राहिले उद्धार एक- करण्याकरता. हा एक झाले वल्कलांबर एक चर्म छादन पर वा. एका तृणाचे शेजार एका सविस्तर नरकेशय. बोलले महाराज. काही न म्हणणारे कोण जंगलात गेले, गवतावर बसले, काही न म्हणणारे कोण अनेक प्रकारची भक्ती केली, त्याला तुम्ही कोण भेटल्या नाही, ते मला चालणार नाही. एक झाले जी बोडके दंडी मुंडी भगवे सुडके हा. एकी वेडीले फडके एक बोलके अति चतुर. अनेक प्रकारची म्हणणारी भक्ती केली महाराज. मारुत्र्या बोलू लागले, काही न भक्ती अशी केली की सांगूच नका. संन्यासी झाले, अनेक प्रकारची भक्ती केली, पण ते देवा ते मला चालणार नाही आणि मी चालू देणार नाही. मारुत्र्या बोलू लागले आहेत. ऐसे पाहती तुझ लागी सर्वतान दिससी जगी वा. असोनी त्यांच्या सर्वांगी गोड. भ्रमण वेगी करविचे. बोलू लागले महाराज. अनेक प्रकारची म्हणणारे भक्ती केलेली, अनेक प्रकारचे म्हणणारे भक्ती करून करून म्हणणारे थकले. ऐका, कारण शूर रणामध्ये आणि साधू मरणामध्ये, पतिवर्ता सरणामध्ये असे टाळ वाजिले चक फुटून गेले, पण त्याला म्हणणारा देव भेटला नाही. देवा हे मला चालणार नाही. बोलू लागले आहेत. ते मजशी नचले मत हा. मी जाणतो समस्त लपालासी जेथ तेथ मी समस्त सांगेन. बोलू लागले महाराज. 10 अवताराची मारुत्र्या म्हणणारे आठवण करून द्याले. देवाचे, भगवंताचे, विष्णूचे 10 अवतार. ऐका म्हणले, देवा जिथं जिथं म्हणणारा अवतार घेतलेला आहे, तिथं तिथं म्हणणारे आम्ही तुम्हाला ओळखीलय. आता मारुत्र्या काय सांगतात ऐका. पहा भेडेल पसी बापुडी विडा लाविसी शकी पाहणे होणी रासी ते कोणासी लक्षे नाय. जे म्हणणारे बघाय गेले महाराज, ते म्हणणारे फसले, तिथं फसून बसले, निघालेच नाही. असे काही भक्ती केली, त्याला भेटल्या नाही, ते मला चालणार नाही असे बोल लागले आहेत. निर्धारे माग काढिता वेळ न लगे जळी बुडता मच्छायचा तळपता लाज सर्वता असे नाय. पहिला अवतार आहे महाराज. ज्यावेळेस म्हणणारे शंकासुरानं म्हणणारे कोण वेद चोरले, बरोबर आहे, समुद्रात नेऊन टाकले, तिथं भगवंतानं म्हणणारा मत्स्याचा अवतार धारण केला. एका झटक्यात म्हणणारा समुद्राचं पाणी म्हणणारा आटून टाकून दिलं. त्यावेळेस देवा
आम्ही ओळखीलं हे साधा सुद्धा मासा नाही, हे स्वर्गातला म्हणणारा मासा आहे. ओळखोनी धरिता येथ हा. रूप आणि कची धरित वा. हात पाय पोटी घालून तेथ अरे अरे. पाटी करीत अति निबर. तिथून म्हणणारे अवतार धारण केला महाराज, त्याच म्हणणाऱ्या समुद्रामध्ये. ऐका महाराज, त्या अवताराची मारुत्र्य आठवण करू लागली, देऊ लागली देवाला. ज्यावेळेस म्हणणारे कोण वेद टाकले समुद्रामध्ये रत्न झाले, त्याचं म्हणणारे कोण, तिथं म्हणणारं कोण घुसळण सुरू झालं. एकीकून देव, एकीकून राक्षस. शिष्याची म्हणणारी कोण रई केली, दौड केली, आणि हिमालय पर्वताचा म्हणणारा रवी केली. भांडण झालं, अमृत निघालं. देवा आम्ही म्हणणारा वळकीला मारुत्र्य बोल लागले आहेत. पर्वत पडल्या पाठीवरी ओळखीन दिसी तरी हा. तेथे धरिता निर्धारी रूपांतरी लपतो त्यावेळेस म्हणणाऱ्या रूप धरलं महाराज, आणि ज्यावेळेस रूप धरलं त्यावेळेस आम्ही बघतिलो. हे साधं सुद्धा कासव नाही. अरे या कासवाच्या म्हणणाऱ्या पाठीवर पर्वत आहे, पण कासव हुई म्हणणार काही म्हणणं आलंय. पायेमध्ये हातामध्ये देवा आम्ही वळकीला मावत्र्या बोल लागले आहेत. धावण्या धावता व्या मागेची भेणे भेणे शुकर होची हा. वेगी दाती भोय धरीची करुणा भाकीसी अनिवार्य. तिथून म्हणणारा कोण एक दैत्य होता महाराज, हिरण्यक्ष. त्या दैत्यानं म्हणणारे कोणी या परतवीची घडीच करून घेऊन पळून जाऊ लागला. देवाला अवतार धारण करावा लागला, आणि या परतवीला कोण डुकराचा अवतार धरला. दाड्यावर म्हणणारे कोणी परतवी धरली. आम्ही ओळखीलं मारुत्र्या बोल लागले. तेथे ओळखिता निर्धारी जाबाडे पसरोणी भारी हा. गुर गुर करीसी खांबा भितरी नरना केशरी होनी टाकसी. तिथून म्हणणारा आम्ही ओळखीलं मारुत्र्या बोल लागले. ज्यावेळेस म्हणणारा भक्त प्रल्हाद नारायण नारायण भजन करू लागला. हिरण्यकशिपूला असणारा कोण प्रत्यक्ष म्हणणारा आपल्या नगरीत देवाचं नाव बंद केलं. देवाने त्याच्याच घरी अवतार धारण घेतला, आणि भक्त प्रल्हाद झाले. सांगितलं, प्रल्हादा अरे माझ्या नगरीतलं मी नाव बंद केलो, आणि तू म्हणणारे आपल्याच घरी नाव घेतोस, तू मरत का नाहीस? त्यावेळेस त्या प्रल्हादानं सांगितलं, बाबा मला माझा देव म्हणणारा मरू देत नाही. कुठे आहे? या खांबात लात मारली महाराज. गुरगुर म्हणणारे तुम्ही केल्या, आम्ही ओळखीला मावत्र्या बोलू लागले. नख केश तिकट भारी वा. हाते धरोनी अंगावरी उदर चिरोनी नखाग्री करीसी भोरी पाहत्याची. आम्ही ओळखीला महाराज. त्यावेळेस तुम्ही म्हणणारा कोण, ना नर ना पुरुष असा अवतार धारण केला. तसं त्याला म्हणणारं कोण वरदान होतं महाराज हिरण्यकशिपूला. ना मधी ना बाहेर, ना दिवसा ना रात्री, ना शस्त्रानं ना अस्त्रानं, असा असणार अवतार धारण करू लागला भगवंताला. आणि देवा आम्ही वळकीला कोण मावत्र्या बोलू लागले. निर्धारिता निष्टंक वा. होसी बापुडा भिकारी रंक दिन खूप जे हो नि देख वा. बळी पासी भीक मागसी. तिथून म्हणणारा अवतार धारण केला महाराज. प्रलब्धाचा ठेवा भिक्षुक झाले पांडवाय. देवत महाराज देवाला भिक्षा मागावं लागली. एका असणारे इंद्रदेव राजा करता स्वर्गातल्या कोण प्रत्यक्ष भिकारी झाले, आणि बळीच्या नगरीत म्हणणारा दान मागितलं, भीक मागितलं. ज्यावेळेस बळीनं म्हणणार देण्याचा संकल्प सोडला, गुरु म्हणणारा शुक्राचार्य आडवा आला. हातात खालून त्या झाऱ्याच्या म्हणणारा कोण बघू लागला. प्रत्यक्ष म्हणणारा हात लावला, तिथं म्हणणार दरबारची काडी सोडावं लागली, आणि आंधळा होऊन बसावं लागलो. पण नाहीये महाराज, तिथं म्हणणारा कोण त्या बळीच्या दारामध्ये खुळखुळ्याची काटे घेऊन तुम्ही थांबल्या. देवा आम्ही वळकीला मारुत्र्या बोलू लागले. बळी राजा चतुर भारी वा. तिने ओळखोनी निर्धारी धरोनी द्वार पाळ करी छान. अध्यापीवरी तिष्ठ दय. तिथं म्हणणारे आतापर्यंत म्हणणारे देवा तुम्ही थांबलेल्या, तुम्हाला या जमलं नाही. नारद मुनीनं असणार लक्ष्मी माते पैशी गेले. सांगितलं लक्ष्मीला, आई साहेब मालक कुठं? त्यावेळेस त्या लक्ष्मी मातेने सांगितली, बाबा कोण नारदा? मुनी महाराज मलाही माहित नाही, तुम्ही जा म्हणले. बळीच्या राज्यामध्ये जा, तुमचा मालक खुळखुळ्याची काठी घेऊन बसलीत. आली महाराज लक्ष्मी नावीला झाला, देव येणार गेले. त्यावेळेस त्याच लक्ष्मीनं
6 महिने म्हणणारे सेवा केली, सडा टाकला, समार्जन केलं, रांगोळी केल्या. बळी प्रसन्न झाले आणि बळीनं प्रश्न टाकला, आई माता सांगा, तुम्ही साधे सुधे नाही, स्वर्गातल्या मागा काय मागायचंय? ते थोडी लपताला वडसवडे मागण सांडिती मागाडे वा, मग आपुले मायेचे मडे निज निवाडे काढीचे. ऐका महाराज, देव आहे महाराज. देव मारित नाही पण देवाला मारावं लागलो. देव मारित नाही पण मारावं लागलं. पितृवचन, मातृवचन, पितृवचन, गुरुवचन. ऐका, ज्यावेळेस म्हणणारे कोण, प्रत्यक्ष म्हणणारा कोण, जमदाग्नीला राग आला आणि रेणुका मातेचा राग आला आणि पहिल्या पोराला बोलिलं, सांगितलं आईला मार. त्यानं म्हणला मो बाप का बिघडला, का येडा झाला, माझ्या माईला मार म्हणतोय. मारलं नाही, जाग्यावर खल्लास. 4 पोरं मारले. 5वा मुलगा म्हणणारा कोण, परशुराम. परशुरामाला हाक मारलं, परशुरामा इकडे या. बोलिलं महाराज, बोला कार्य काय पिताजी? काही नाही, तुझ्या आईचं मुडकं उडीव. परशुरामानं फरज घेतली, ताबडतोब आईचं मुडकं उडीलं महाराज. आणि ताबडतोब म्हणणारा आपणच लढू लागले, आपणच मारलं, आपणच लढले. देवा आम्ही वळकीला मारुत्र्या बोल लागले. लटिकेच मोकलोणी धाये वा. रडसिये माय माय लोक म्हणती झाले काय गोड. अपूर्व पाहे केवढे. लटकेच म्हणणारे आई करता लढू लागले. तुम्हाला अगोदर सांगितलं मी, आई म्हणणारी कोण आहे. ऐका महाराज, पोथी ऐकायची ना, खरं तन्मन धनानं ऐका, उदार आहे. आता आमच्या महिला मंडळचं वाटतंय की आम्ही 3 शक्ती ऐकले की आमचा उद्धार होत नाही. इथं बसल्या समजा लक्ष घराकडं. आपल्या मालकीनला का मारायला, त्याचं कारण आहे महाराज. कारण जमनाग्नी म्हणणारा कोण, रागीट होता. कारण प्रत्यक्ष कोण, संप्रदाय म्हणला हरिभक्त होता. रेणू राजाच्या मुलीनं पण केला, असा मला पती पाहिजे, संन्यासी पाहिजे, बरोबर, हरिभक्त पाहिजे, रागीट पाहिजे. ते म्हणणारा मुलगा भेटला. तिथं म्हणणारा माहुरावर आणलं महाराज. आपल्या पत्नीला राग आला. त्याची पत्नी म्हणणार रेणुका माता दररोज जायची तळ्याला. वाळूची म्हणणारा कोण माठ करायचा आणि सर्पाची चिंबळ करायची. का सांगालो, त्याचं कारण आहे. आता पण समजे महाराज म्हणतात आपल्याच माईला मारलं ना आपणच लढू लागलं. का मारलं महाराज, आपल्या आईला का मारलं ते सांगावं लागेल ना कुठं कुठं. ऐका, आताची पहा पारोकडे वा. किती मेळविली माकडे. सागरी तारोनिया गुंडे वा. लंका कैवाडे घेतली. ज्यावेळेस ती म्हणणारी पाणी आणू लागली महाराज, थोडं लक्ष गेलं त्या वाळूचा माठ होईना, सापाचा म्हणा चिंबळ होईना गेली, उशीर झाला म्हणून त्याला राग आला. कोणाला, जमदाग्नीला. तिथला म्हणणारा दृष्टा संपला. पुढे मारुत्र्या बोलू लागले, आताच बघा म्हणले. भोळे भावळे म्हणणारे वानर माकडं अस्वल, 72 कोटी म्हणणारे अस्वल, 56 कोटी माकडं, 16 पद्म वानर, समजायला म्हणणारे वेळ केलंय आणि तुम्ही इथं आल्या. करोनिया महारण मारविला लक्ष्मण. शरणांगत विभीषण तोही सांडोनी पळाला. बघा ना महाराज, मारुत्र्या बोलू लागले, बघा म्हणले, अरे जो शरणागत म्हणणारा विभीषण आलेला आहे, आपला पक्ष सोडलाय, तुमच्या पक्षात आलाय, बरोबर आहे, त्यालाही सोडलं. आणि तुमचा बंधू आहे, रात्रंदिवस म्हणणारे तुमची सेवा केलेली, त्यालाही म्हणणार सोडलेले. देवा आम्ही तुम्हाला वळकीला. तू राम मी मारुती लपणेन चले मज प्रती. उठ चाल शीघ्र गती उर्मिला पती उठवावया. खरं राम नव्हता ना महाराज. राम होता का? नाही ना, भरत होता. पण मारुती बोलू लागले, देवा हे चालणार नाही, मी मारुती आहे. इथला गावातला मारुती नाही बरं, हे मारुती. तुम्ही म्हणसाल आमच्या गावात मारुती म्हणून. मारुती बोलू लागले, महाराज देवा चालणार नाही, मी मारुती आहे, तुम्ही राम आहात, मी चालू देणार नाही. नाही जर आल्या तुम्हाला बांधून म्हणणार मी नेणार आहे. लवकर चला. मोहा मोहाची बुंधी घेवोनिया दीनव्रती. कोण मनोनी मज प्रती
पुसोनीची ती आलासी. बोलले महाराज. ज्यावेळेस म्हणणारे मारुत्र्या बोलू लागले. आणि खरंच आमचे भाग्य म्हणा योगायोग असतो तसे आमचे शिवबंधू स्नेहबंधू रामायणाचे आर्य. पण काहीतरी आमचे भाग्य म्हणा या गावात म्हणणारे आम्हाला सेवा करण्याची संधी भेटली. गाता गाता गळाय, वाता वाता मळाय, वाचता वाचता ज्ञान आहे महाराज. गोड म्हणणारं सुंदर वाचन आहे. आनंद वाटला. ऐका यावेळेस असणारं मारुत्र्या म्हणलाले देवा ऐका. अरे महुआची म्हणणारी कोण बुंती अंगावली काढून टाका, घोंगड काढा, सावध व्हा, मी सोडणार नाही. मारुत्र्या बोलू लागले आहेत. एक उरलासे रावण त्यासी मारिता न लगे क्षण, न येता पुछे बांधोनी नेईन सत्ते जाण श्रीरामाय. ऐका महाराज मारुत्र्या बोलू लागले. एकटं उरलंय. काय म्हणले? एकटं म्हणणारं राहिलंय. समदे खपलेत. समद्याला मारले. आम्ही काय मारले, तुम्ही काय मारले? मारले ना महाराज. एकटा रावण आहे. एवढं कार्य थोडूस राहिलंय आणि ते कार्य सोडल्या इथं आल्या. हे मी चालू देणार नाही. तुम्हाला म्हणणार माझ्या शेपटीत बांधणार आहे, नेणार आहे, असं मारुत्र्या बोलू लागले आहेत. उठवीन लक्ष्मण निर्दळीन रावण अभिषेकीन विभीषण धर्मी दूत जान रामाचा. मारुत्र्या बोलू लागले महाराज तरच मला दूत म्हणा. काय काय म्हणतात अरे मयाला जर होईना गेलं ना तर माझ्या गावाचंच नाव सांगणार नाही म्हणतात. म्हणतात की नाही महाराज? म्हणतात ना. मारुत्र्या बोलू लागले बाबा हे कार्य जर माझ्यानं नाही झालं, तुम्हाला बांधून नेणार आहे, तिथं नेणार आहे, रावणाला मारणार आहे, राज्यावर विभीषण म्हणणार बसणार आहे, सीता मातेची सुटका करणार आहे, तरच मला दूत म्हणा. सोडविन सीता सुंदरी सुर सोडविन निज गजरी सुरवराचे जय जयकारी अयोध्या नगरी प्रवेश. थोडं राहिलं हो. 14 वर्ष झाले, 14 दिवस राहिलेत. मारुत्र्या बोलू लागले देवा थोडं राहिले. जवळ आल्या. राम राज्याची म्हणणारी गुढी लागणार आहे आणि हे म्हणणारं कार्य म्हणणारं तुम्हाला करायचंय देवा. लवकर चला. तुके केल्या विण सर्वथा तुझ ढळोने दी मी चिर गुणाथा. वाया चुकवू नको आता तत्वता जाऊ तेथे. देवा एवढं कार्य करणार मी नाही. जर आल्या हे जमतंय मला आणि येतो म्हणल्या ठीक आहे. म्हणून असणारा मारुत्र्या देवाला क्षणोक्षणाला म्हणणार कोण आठवण करून देऊ लागली. दूर लक्षणाईसे नोहे जेने स्वामित्वाच बाधा पावे. आयसे न धरावे राघवे वेगी निघावे उदाचे. देवा असं करू नका. मारुत्र्या बोलू लागले बाबा तुम्ही देव आहात, दयाळू आहात, कृपाळू आहात. राम अवतारात पहिल्या सुरू म्हणणारा ताटिकेचा वध केला, तिचा उदार. कृष्ण अवतारात पहिल्या सुरू म्हणणारा पुतनेला मारलं, तिचा उदार. मग असे म्हणणारे कृपाळू आहात देवा लवकर चला. मारुत्र्या हात जोडू लागले. तू युध धर्म सांडीसी दूषण लागे सूर्यवंशाची आणि सकळा ते मारविसी हत्या घेसी निज माता. काय काय बोलले महाराज? गोड कथा आहे हो. 5वा अध्याय तसे समजे अध्याय गोड, पण दोन्ही भक्ताचा संवाद फार गोड आहे महाराज. बरोबर आहे. इतका गोड आहे, इतका गोड आहे, गुळापेक्षा गोड आहे. आता गुळ किती गोड आहे खाणाऱ्याला माहित आहे, ज्याला साखरे बेमार त्याला काय माहित आहे. बरोबर आहे. भजन किती गोड आहे घेणाऱ्याला माहित आहे. आता घरी झोपले त्याला काय माहित आहे. आता आमची माई आली उठून, आनंद झाला बिचारी. ये माहिती बरं वाटलं बघा. एक 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 असे या असं मारुत्र्या बोलू लागले. महाराज या ठिकाणी खरंच म्हणणारे देवा तुम्हाला म्हणणारे मी नेणार आहे बोलू लागले आहेत. पूर्वी शिष्टाईचे वेणे झुंजोने दिसी गोळांगुळे एकाचे पाप बळे दिने सकळे केवी मारो. बोलले महाराज यावेळेस म्हणणारे बोल. पूर्वी म्हणणारे कोण? दया आलती तुम्हाला. तुम्ही म्हणणारे शिष्टाईला अंगदाला पाटील. बरोबर आहे. एका करता समद्याला मारायचं नाही ठरलं होतं. मग आता असं का झालं देवा? असं करू नका.
ऐसा कृपाळू रघुनाथा वा. न विसंबसी निज भक्ता आ, हे सकळ रणी सांडिता कृपाळुता काय झाले. मारुत्र्या दुःख झालं महाराज. मारुत्र्या म्हणणारे दुःखी झाले, देवाला प्रार्थना करू लागले, देवाला बोलू लागले, देवा असं करू नका, तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही दयाळू आहात. काही काही म्हणणारे आघात कार्य केले, ना भूतम ना भविष्य, एक पत्नी एक बाणी एक वचनी म्हणणारे तुम्ही राम आहात, म्हणून लवकर चला. स्वर्गी चिंतिती सुरवर रावणा मारिल रामचंद्र वा. बंद सोडविले नंतर वाट पाहती. तुमची वाट बघतात महाराज. बरोबर आहे. स्वर्गातले देव म्हणाल गरगंध वृक्ष किनार 33 कोटी देव वाट बघतात. मारुत्र्याच्या हा कोण देवाच्या हाताने रावण केव्हा मरल, आमची बांधवडी केव्हा सुटल, देवा लवकर चला. ऋषी वाल्मिकाचे भाष्ये अनागत अति सुरस राम मारिल रावणास वा. त्या बोलास साच करी. ऋषीचं म्हणणं आहे महाराज, गणगंध यक्ष किन्नर जपी तपी म्हणणारं समजायचं म्हणणं, रावणाला कटवायचंय, राज्यावर म्हणणाऱ्या बिभीषणाला बसवायचंय, सीता मातेची सुटका करायची, राम राज्याचे तुम्ही म्हणणारे कोण राजे होणारा, देवा लवकर चला. प्रतिपाळावे वेदासी वा. संरक्षावे पुराणासी गुड. नुलंगावे ऋषी वचनासी प्रतिज्ञा ऐसी श्रीरामा. बोलले महाराज, देवा प्रतिज्ञा आहे तुमची, कारण तुमचं म्हणणारं बिरद आहे, तुमचं म्हणणारं कोण म्हणणं आहे, कारण राक्षसाचा नायनाट करायचा, पाप्याचा वध करायचा, ब्राह्मणाचं संरक्षण करायचं, गोब्राह्मणाचं संरक्षण करायचं, देवा हे तरी म्हणणार कोण, तुम्ही आठवण करा, लवकर चला. ते प्रतिज्ञा साच करी रावणा ते जीवे मारी वा. शरणांगताचा कैवारिणीच भक्ता करी उल्हास. ते तरी करा, कोणतंही नको म्हणाल्या, कोणतं तरी काही करावं लागेल ना, असं करू नका. बाप्पा देवा लवकर चला. मारुत्र्या बोल लागली, अशोक वनिके माझारी वा. अडकली सीता सुंदरी वा. तिची सोडवणी धडकरी अभिषेक करी बिभीषणा. ऐका देवा, तुमची म्हणणारी मालकी नाही, अर्धांगी आहे. अरे त्या अर्धांगी म्हणणारी कोण, लंकेमध्ये म्हणणाऱ्या रावणाच्या बंधात आहे, तिची तरी म्हणणार माया दया येऊ द्या. भावाची सोडा, समध्याची सोडा, मालकींच तर बघा. आता कलियुग, इकडे यायचं नाही महाराज, जे निघाले ते सांगायचं, असं मारुत्र्या बोलू लागली. आय तुझी आन रघुनाथा गुड. पाऊलही न घालवे सर्वथा तुझविन आम्ही सकळ व्रथा आसारता भूमी भार. बोलले महाराज, यावेळेस म्हणणारे मारुत्र्य बोलू लागले, देवा ऐका, मला मारुत्र्य म्हणतात, कारण हे जर मी नाही जर कार्य केलं, तुम्ही नाही जर आल्या आणि तुम्हाला बांधून जर मी घेऊन गेलो तरच म्हणणारा मला दूत म्हणा, नाही तर आली तशी गेली वासनीच्या येलाला गुतगुत मेली, अशी आमची अवस्था होईल. किती पहासी निर्वाण कासयासाठी करीसी मौन मौन तुझं विन न करी गमन येथेची प्राण आता सांडेन. बोलले महाराज, मारुत्र्य म्हणणारे बोलू लागले, काय भक्ती आहे महाराज. जगद्गुरु मारुत्र्याला शरण आले हो, शरण शरण तुम हनुमंता. भक्ती आहे महाराज. राजा जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज त्याने म्हणणार गुरु केलेत, काय भक्ती आहे. असं यावेळेस मारुत्र्य बोलले, देवा नाही जर आल्या तुम्हाला तर नेणारच, नाही जर आल्या याच ठिकाणी माझा प्राण म्हणणार मी त्यागणार आहे, असं मारुत्र्या बोलू लागले. नमन तुझी या पायासी लोटांगण चरणाचे बहुत झालो कासावीची रणी उदासीन वंचता. मस्तकई पायावरी या वारकरी संतांजाय. मारुत्र्या नतमस्तक झाली, मारुत्र्या दुःख करू लागली, मारुत्र्या लढू लागली.
दुःखाचं म्हणणारे अश्रू खाली वाहू लागले. काय म्हणू लागले? अश्रू आले दोही